पुण्यातील नवले पुलावर 2 मालवाहू ट्रकचे एकमेकांना धडक, अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 ते 20 जण जखमी. मनसे आणि एमआयएम सोबत काँग्रेस आघाडी करणार नाही, जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ॲक्शन मोडवर. पुण्यातील पशुसंवर्धन विभागाच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई, गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दट्टा. ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक, राज ठाकरेंना खटकला मजकूर, बॅनर काढून टाकण्याच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या सूचना. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांचं भूमिपूजन नाशिकात, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन, उपमुख्यमंत्री शिंदे, गिरीश महाजनही उपस्थित. राज्यातील सर्वात मोठी इमारत नाशिक जिल्हा परिषदेकडे, नाशिकला पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचं स्थान बनवणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना उभ्या पिकावर फिरवला रोटावेटर. राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांच्या 40 नावांची यादी जाहीर, अमोल मिटकरी, धनंजय मुंडे, सुरत चव्हाणांसह रुपाली चाकणकरांचा समावेश. खेडमध्ये शिवसेनेला 17, भाजपला 3 जागा, महायुतीच्या सर्व उमेदवार विजयी होतील, योगेश कदमांनी व्यक्त केला विश्वास. लाल किल्ला मेट्रो स्थानक सुरक्षेच्या कारणास्तव बंद, पुढील सूचना मिळेपर्यंत मेट्रो स्थानक राहणार बंद. दिल्ली स्फोटाचा नवा सीसीटीव्ही समोर, कार सिग्नलवर उभी असताना स्फोट, स्फोटाचा सिग्नलवरील सीसीटीव्ही समोर. दिल्लीमध्ये कोणताही नवा स्फोट नाही, महिपालपूर इथं टायर फुटल्याच्या आवाजानं घबराट, दिल्ली पोलीस घटनास्थळी. दिल्ली स्फोट प्रकरणात एका मौलवीचं नाव समोर, मौलवी इरफान, फरीदाबाद मॉड्यूलचा मास्टरमाइंड, मौलवी इरफानच्या शोपियानमधील घरी छापेमारी. प्रजासत्ताक दिनाला हल्ल्याचा डाव उधळला, मुजम्मिल गनीच्या चौकशीत समोर आली माहिती, जानेवारीत लाल किल्ल्याची रेकी केल्याचंही समोर. आणखी एक कार बॉम्बस्फोट करण्याची होती तयारी, अतिरेक्यांशी संबंधित दुसरी संशयित कार फरीदाबादेत सापडली, फरीदाबादेत राष्ट्रीय सुरक्षा गार्डची धडक कारवाई, 1 जण ताब्यात. निवडणूक आयोगाचा पवारांना दिलासा, आंबेडकरांना डोकेदुखी, पिपाणी चिन्ह गोठवलं, गॅस सिलेंडर चिन्ह खुलं केलं, पवार गटाला दिलासा, वंचित निवडणूक आयोगावर नाराज. मी पेट्रोल आणून देतो, आत्ताच मारा, आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्याला तहसीलदाराचा अजब सल्ला, तहसीलदाराच्या भूमिकेमुळे बुलढाणाकर आक्रमक. अमरावतीत नवरदेवावर चाकू हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना अटक, लग्नाच्या रिसेप्शनमध्येच केला होता नवरदेवावर चाकू हल्ला, चाकू हल्ल्याची संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात चित्रित. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन सोडण्याचे संकेत, लेकीच्या साखरपुड्यावरून टीका झाल्यानं इंदुरीकर नाराज, फेटा खाली ठेवण्याचा बोलून दाखवला विचार. भंडाऱ्यातील ग्रामीण भागात आरोग्य सुविधा आणि अत्यावश्यक औषधांचा तुटवडा, औषधांसाठी रुग्णांना करावी लागतीये पायपीट. ओबीसी नेते स्थानिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीवर नाराज, ओबीसींच्या 27,000 जागा का खाताय, मंगेश ससाणे यांनी व्यक्त केली नाराजी. लंडनमधील इंडिया हाऊस राज्य सरकार खरेदी करणार, सरकारच्या मित्रा संस्थेकडून महिनाभरात अहवाल येणार, मंत्री आशिष शेलार यांची माहिती. बाजारामध्ये भाज्यांची आवक घटली, परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर मोठा परिणाम, पुरवठा कमी झाल्यानं भाज्यांच्या दरात वाढ. राज्यात 4 दिवस थंडीचा कडाका, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये थंडीच्या लाटेची शक्यता.